आज आपण तोंडलीची भाजी करूया. कढईमध्ये 4 चमचे तेल घालून घेतलं आणि अर्धा चमचा मोहरी घालून घेतली. यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घालून ते परतून घेतले आणि चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद पावडर आणि 1/4 चमचा मिरची पावडर घालून 2 मिनटं परतून घेतलं. यामध्ये 15 मिनटं भिजवून घेतलेली मूग डाळ घातली आणि स्वच्छ धुवून उभी चिरून घेतलेली तोंडली घातली. पुन्हा 2 मिनटं परतून यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आणि तोंडली जून असल्यामुळे यामध्ये ही शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेतलं. आता ह्यावर एक आपण झाकण ठेवून देऊया आणि 5 ते 7 मिनटं अगदी मंद गॅसवर ही भाजी वाफवून घेऊया. तोंडली जर कोवळी असली तर पाणी घालण्याची गरज नसते. आता यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घालून घेतलं आणि ही भाजी आपली खायला तयार झाली. अशी चटपटीत भाजी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा.